नमस्कार श्री नरेश मस्केजी. खासदार महोदय, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या कार्यालयात यायचं होतं, परंतु दुर्दैवाने मीरा भाईंदरमध्ये आपलं अजूनही कोणतंही कार्यालय नाही. आपल्याला कदाचित आठवत नसेल, पण 2024च्या लोकसभेमध्ये आपण या ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलात आणि त्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग मीरा भाईंदरसुद्धा आहे. या मीरा भाईंदरच्या नागरिकांनीसुद्धा आपल्याला वोट दिलं. खासदार महोदय, आपल्याला नाही म्हटलं तरी महिन्याला 2 ते सव्वा 2 लाख सरकारकडनं अधिकृतरित्या वेतन होतं. त्यात लाख सव्वा लाख तुमचा पगार झाला. 60,000 ते 70,000 मला वाटतं कार्यालयीन भत्ता आहे, दैनंदिन भत्ता, असे वेगवेगळे भत्ते आहेत जे जवळजवळ 2 सव्वा 2 लाख आपलं मासिक वेतन सरकारकडनं अधिकृतरित्या येतं. त्याचबरोबर आपल्याला मला वाटतं की पाणी फ्री मिळतं, 50,000 युनिट्स इलेक्ट्रिसिटी फ्री मिळते. त्याचबरोबर तुम्हाला प्रवासाचा जर खर्च म्हणायचं झालं तर विमानसेवा काही अंशी आपल्याला फ्री आहे. रेल्वे प्रवास पूर्णपणे मोफत आहे. आपल्याला गाडीने जरी जायचं झालं तर त्याचासुद्धा इंधन भत्ता तुम्हाला मिळतो. सो एकंदर आपल्याला सगळा हा प्रवास खर्च म्हणा किंवा एकूणच सगळ्या प्रकारचा खर्च आपल्याला मोफत आहे. आणि ज्या प्रकारे आपले गायकवाड, संजय गायकवाड हे आपले आमदार आहेत आपल्याच पक्षाचे, ते ज्या पद्धतीने म्हणाले की अनधिकृतरित्या त्यांचा जो आमदार निधी असतो त्याचं ते कमिशन वगैरे घेतात किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याचं कमिशन देतात, त्याचप्रकारे जर तुम्हीसुद्धा आपल्या खासदार निधीचं, जी वर्षाला 5 कोटी आहे, तिचं जर कमिशन घेत असाल तर ते सुद्धा वेगळे पैसे येत असतील. घेत असाल तर हे काय आम्हाला माहिती नाही घेता की नाही ते. मात्र एवढं सगळं असूनसुद्धा जर मीरा भाईंदरकरांसाठी आपल्याला एखादं कार्यालय आज 2 वर्ष जवळजवळ होत आली तरीसुद्धा ओपन करता येत नसेल, चालू करता येत नसेल, तर कृपया करून यासोबत आम्ही तुम्हाला युवक काँग्रेसतर्फे एक पत्र देत आहोत. त्या पत्राला तुम्ही रिप्लाय द्या, उत्तर द्या. आणि तुम्ही जर सक्षम नसाल तर मीरा भाईंदरकरांच्या जनता सक्षम आहे ती संपूर्ण वर्गणी आम्ही काढू आणि वर्गणी काढून आपल्याला एक मीरा भाईंदरमध्ये कार्यालय आम्ही तयार करून देऊ. त्यामुळे खासदार महोदय जरा मनावर घ्या. मीरा भाईंदरसुद्धा आपल्याच मतदारसंघाचा एक भाग आहे. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.